आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक्झाम्पल ऑफ एक्सपान्शन बाय यूजिंग डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सपान्शन ऑफ स्टँडर्ड फंक्शनचं एक्झाम्पल पाहिले होते. त्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे फॉर्म्युले पाहिले होते. तर आता आपण दुसरे एक्झाम्पल सॉल्व करू. आता इथं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे tan इनवर्स x इज इक्वल टू x मायनस एक्स क्यूब अपॉन 3 प्लस एक्स ची पॉवर 5 अपॉन 5. आपल्याला नाही का प्रूव्ह करायचं tan इनवर्स इक्वल टू x मायनस एक्स क्यूब अपॉन 3 प्लस एक्सची पॉवर 5 अपॉन 5 प्लस ऑन हे आपल्याला प्रूव्ह करायचं. सगळ्यात अगोदर क्वेश्चन काय दिलेला आहे सगळ्यात अंडरस्टँड करून घ्यायचा. तर आपण एक्झाम्पल सॉल्व करू. हे आपलं एक फंक्शन आहे tan इनवर्स x. त्याला आपल्याला एक नाव देऊन घ्यायचं. कन्सिडर केलं आपण y इक्वल टू tan इनवर्स x हे आपलं फंक्शन आहे. आता हे काय करायचं याचा नाही का डेरिव्हेटिव्ह घेऊन घ्यायचा. dy अपॉन dx इक्वल टू tan इनवर्सचा 1 प्लस x त्याचा डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअर 1 प्लस x स्क्वेअर हे त्याचा डेरिव्हेटिव्ह. नंतर नाही काय करायचं हे 1 प्लस एक असा फॉर्मॅट बनवायचा की जो आपल्या फॉर्म्युल्याला मॅच करेल. 1 प्लस एक्स स्क्वेअर हे वर न्यायचं. वर नेल्यावर काय होईल 1 प्लस एक्स स्क्वेअर त्याची पॉवर -1. आता हे आपल्या फॉर्म्युल्यासारखं आहे ना, आपल्या फॉर्म्युल्या पॅटर्नसारखं बनत आहे ना आपण. त्याच्यामुळं आता एक्सच्या जागेवर फक्त आपल्याला 1 प्लस झेड ठेवायचं फक्त एक्स स्क्वेअर इक्वल टू झेड हे आपण कन्सिडर केलं. झेड ठेवलं त्याची पॉवर -1. हा आपल्याकडे एक पॅटर्न आहे. हा एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे 1 मायनस झेड प्लस झेड स्क्वेअर मायनस झेड क्यूब प्लस झेडची पॉवर 4 मायनस सो ऑन. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. आता फक्त याच्यात काय करायचं आपण झेड कन्सिडर केलं तर ना फक्त नाही का झेडच्या जागेवर एक्स स्क्वेअर हे ठेवून द्यायचं. नंतर 1 मायनस झेड स्क्वेअरच्या जागेवर काय येईल इथं एक्स स्क्वेअर प्लस इथं काय येईल एक्सची पॉवर 4 मायनस इथं काय येईल एक्सची पॉवर 6 प्लस सो ऑन. नंतर काय येईल dy अपॉन dx इक्वल टू हा dx इकडे न्यायचा आपल्याला dy. तर 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्सची पॉवर 4 मायनस एक्स टू 6 इंटू dx. नंतर त्याच्याने का बोथ साईडला आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं. dy इक्वल टू इंटिग्रेशन घ्यायचं 0 टू एक्स टाइम्स त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला 0 टू एक्स 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्सची पॉवर 4 मायनस एक्स रेज टू 6 dx विथ रिस्पेक्टिव्ह एक्सच्या घ्यायचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला 0 टू एक्स. आता 1चा डेरिव्हेटिव्ह काय येतो एक्स मायनस एक्सचं इंटिग्रेशन काय येतं 1चा एक्स स्क्वेअरचा त्याच्यात फक्त +1 ॲड करायचा आणि तोच खाली लिहायचा. इथे 2 प्लस 1 ॲड करायचा आणि तोच खाली लिहायचा प्लस एक्सची पॉवर 5 अपॉन 5 मायनस एक्स रेज टू 7 अपॉन 7. आता dx तर निघून गेला. आता आपल्याला आपलं y फंक्शन कोणतं आहे आता इथं आपण इंटिग्रेशन घेतलं ना तर y फंक्शन तिथं ठेवायचं. tan इनवर्स x 0 टू एक्स इक्वल टू एक्स मायनस एक्स क्यूब अपॉन 3 प्लस एक्सची पॉवर 5 अपॉन 5 मायनस एक्स रेज टू 7 अपॉन 7. 0 आणि x ठेवायचा. जर आपण x ठेवला तर हा येईल हा फंक्शन आणि 0 ठेवलं तर मायनस हे 0 ठेवलं ना पूर्ण 0 होती व्हॅल्यू 0 होती. तर काय येईल एक्स मायनस एक्स क्यूब अपॉन 3 प्लस एक्सची पॉवर 5 अपॉन 5 मायनस एक्सची पॉवर 7 अपॉन 7 मायनस 0 हे आपलं आन्सर येईल. नंतर tan इनवर्स x
नंतर आपलं आन्सर काय आलं मायनस एक्स क्यूब अपॉन 3 प्लस एक्सची पॉवर 5 अपॉन 5 मायनस एक्सची पॉवर 7 अपॉन 7 हे आपलं आन्सर आलेलं आहे. फक्त खाली लिहायचं हेन्स प्रूव्ह. जर काही डाऊट असेल, काही तुम्हाला डाऊट असेल तर नक्की विचारा.